अहो आपल्या घरात भूत आहे. ए गप्पा सीडी असलं भूतबीत काही नसतंय. अहो आपली ती कामवाली बाई सांगत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून. सुनी सामान पॅक कर लवकर. पण त्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होत आहे काय माहिती तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. कळत नाही घरात बायको असताना लोक बाहेर लपडे का करतात बरं. थांब सांगतो तुला मग. हा मला गोष्ट सांग, घरात किराणा आहे का? आहे भाजीपाला आहे रोज स्वयंपाक बनवतीस? एक नंबर बनवते. बनवतीस ना? हो. तरी पण आपण आठवड्यातून एक वेळेस जेवायला बाहेर जातो का नाही? हो जातो ना. कशामुळं? थोडं जिभेची चव बदलते. सही जवाब. आप एक सौतन जीत चुकी हो. म्हणजे कळणाऱ्याला कळलंय, जातो आपलं स्वयंपाक. होय हो. अहो म्हशीसारखं दिसणार दुसरा प्राणी कोणता आहे? अहो ते कोड सोडवते मला सुटनाच. माझ्या तोंडाकडे काय बघताय? अहो सांगा ना. वाटोळ झालं माझ्या पुरीचं. प्युअर दारोड्या नवरा भेटला तिला. आला बाबा दारोड्या जावाई. अहो जावाई तुम्हाला दारू बंद करायची का कशी? आता ती लवकरात लवकर दारू बंद करा. आम्ही करतो मी दारू बंद, पण तुमच्या पोरीला म्हणा तिनं पार्लर जायचं बंद करावं, पावडर लावायची बंद करावं, लिपस्टिक लावायची बंद करावं. होईल का बंद? प्या प्या दारू प्या तुम्ही, कळावी तुमचं आडवच आहे. अहो तुम्हाला माहित आहे का आपल्या शेजारच्या नवीन गाडी घेतली. त्यात शेजारच्यानं दुसरी बायको केली ते दिसलं नाही तुला? अहो मी काय म्हणते. हा बरोबर आहे तुझं बरोबर आहे. अहो पण मी अजून काहीच बोलली नाही. अगं काय फरक पडते, तसं पण तुझंच बरोबर असते. सुनी, प्रत्येक सुंदर मुलगी मनात घर करत असते. मग तुझ्या मनात गल्ली तयार झाली असेल. बस लवकर. तुमची गाडी कितीची? 70,000 रुपयाची गाडी, 70,000ची. बस लवकर. हिशोबात बोला आणि नीट बोला. माझा आयफोनच 1.5 लाखाचा आहे. आयफोनवर बसून ये मग. मम्मा ह्यांनी मला मारले. जावाई का म्हणून तुम्ही तसं करायला लागलात? आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पोरगी आम्ही तुम्हाला दिली. ती राहून द्या आता. करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा. वापस किती रुपयात घेतात? माय कमाल झाली ह्या जावाईची. मग सुनी, तू मेकअप करतेस का? नाही. जर करत जा की, चांगली दिसशील. ओ रात्रीचा भात फोडणी टाकले, खाता ना? हो खात की. हा तेच म्हणले. तू टोल नाक्यावर विमान विकतोस? किती भारी रे. का ग? तुझ्या तोंडाकडे बघून मला असं वाटलं की तू केसावर फुगे विकतोस. बायका नवऱ्यासोबत भांडताना कशा धमक्या देतात बघा. पायलटची बायको, जास्त उडू नका काय, मास्तरची बायको, मला शिकवू नका काय, पेंटरची बायको. मला जास्त बोललो तर थोबाड रंगवीन. खावा माझी शपथ की तुम्ही आजपासून दारू पिणार नाही म्हणून. तुझी शपथ, आजपासून दारू नाही पिणार. आणि परत पिला तर परत शपथ घेणार. अहो मला आई म्हणत होत्या तुम्हाला मोठं करायला लई कष्ट घेतलेत, लईवर मास केलेत. हो ना, मग बरोबर आहे की त्यांचं. मग माझ्या आईनं का मला गुगल वरून डाउनलोड केलंय का? अहो तुम्हाला माहित आहे का आपल्या शेजारच्या नवीन गाडी घेतली. त्यात शेजारच्यानं दुसरी बायको केली ते दिसलं नाही तुला? सगळ्यांचे नवरे त्यांच्या बायकांना बाबू पिल्लू सोना म्हणून बोलवतात आणि माझा नवरा अगं सुने, ते माझं बनेल कुठं आहे? हाय तिथंच आली. काय पाहिजे? काय नको, मग कशाला आला इथं? तुम्हाला बघायला. ए मम्मी जरा बाहेर ये ग. ताई, एक विचारू का? हा विचारा. लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज? दादा खरं खरं सांगू का? हा. कारलं तळून खा नाहीतर उकडून खा, कडूच लागणार ना. असंच काहीतरी. हो आधी तर तुम्ही लय मंदिरात जायचे,
आता का जात नाही? ना आता तू मिळालीस ना. वाह क्या मुस्कुराहट है. आता देवावर विश्वास उठलाय. नवऱ्यासोबत प्रेमाने बोललं तरी भांडणं होतात, साधं बोललं तरीही भांडणं होतात, काहीच नाही बोललं तरीही भांडणं होतात. भांडणं ही होतच राहतात. मम्मा ह्यांनी मला मारले. जावाई का म्हणून तुम्ही तसं करायला लागलात? आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पोरगी आम्ही तुम्हाला दिली. ती राहून द्या आता. करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा. वापस किती रुपयात घेतात? माय कमाल झाली ह्या जावाईची. मग सुनी तू मेकअप करतेस का? नाही. जरा करत जा की चांगली दिसशील. हो, आधी तर तुम्ही लय मंदिरात जायचे, आता का जात नाही? ना आता तू मिळालीस ना. वाह क्या मुस्कुराहट है. आता देवावर विश्वास उठलाय. ताई एक विचारू का? हा विचारा. लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज? दादा खरं खरं सांगू का? हा. कारलं तळून खा नाहीतर उकडून खा, कडूच लागणार ना. असंच काहीतरी. नवऱ्यासोबत प्रेमाने बोललं तरी भांडणं होतात, साधं बोललं तरीही भांडणं होतात, काहीच नाही बोललं तरीही भांडणं होतात. भांडणं ही होतच राहतात. अहो तुम्हाला माहित आहे का, आपल्या शेजारच्यानं नवीन गाडी घेतली. त्यात शेजारच्यानं दुसरी बायको केली ते दिसलं नाही तुला? सगळ्यांचे नवरे त्यांच्या बायकांना बाबू पिल्लू शोना म्हणून बोलवतात. आणि माझा नवरा अगं सुने, ते माझं बनेल कुठं आहे? हाय तिथंच आली. काय पाहिजे? काय नको मग कशाला आला इथं? तुम्हाला बघायला. ए मम्मी जरा बाहेर ये ग. बायका नवऱ्यासोबत भांडताना कशा धमक्या देतात बघा. पायलटची बायको, जास्त उडू नका काय, मास्तरची बायको, मला शिकवू नका काय, पेंटरची बायको. मला जास्त बोललो तर थोबाड रंगवीन. अहो मला आई म्हणत होत्या तुम्हाला मोठं करायला लई कष्ट घेतलेत, लई वनवास केलेत. हो ना मग बरोबर आहे की त्यांचं. मग माझ्या आईनं का मला गुगल वरून डाउनलोड केलंय का? खावा माझी शपथ की तुम्ही आजपासून दारू पिणार नाही म्हणून. तुझी शपथ आजपासून दारू नाही पिणार. आणि परत पिला तर? परत शपथ घेणार. अहो आज तुम्ही लय छान दिसायलाय. आज पण माझा पगार झाला नाही का? जावा स्वयंपाक करून ठेवलाय, गिळा जावा. ओ रात्रीचा भात फोडणी टाकले, खाता ना? हो खात की. हा तेच म्हणले. तू टोल नाक्यावर विमान विकतोस? किती भारी रे. का ग? तुझ्या तोंडाकडे बघून मला असं वाटलं की तू केसावर फुगे विकतोस. तुम्हाला किती एकर शेत आहे टोटल? 2.25 एकर आहे. फक्त माझ्या पप्पांकडे 100 एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते. सगळं मला येतं शेतातलं. हो का? छान छान. तुला मकाच्या शेंगा चारू का? हो 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 चारा ना, मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा. मी असे शेतात गेले का पप्पा माझ्यासाठी बुचके आणतात मकाच्या शेंगाचे. मकाच्या शेंगा 100 एकर शेती. काय झालं असं मग? 1.25 एकरवाल्याला काय माहिती मकाच्या शेंगा. भाऊजी माझ्या बहिणीला व्हिडिओ कॉल लावून द्या की. लावतो, पण तुम्ही व्हॉट्सअपवर आहे का? नाही मी तर आता घरी आहे. अहो मला म्हणायचं आहे की तुम्ही व्हॉट्सअप यूज करताय का? नाही हो भाऊजी, मी तर फेअर अँड लवली यूज करते. अहो मला म्हणायचं आहे तुम्ही व्हॉट्सअप चालवताय का? नाही भाऊजी मी चालवत नाही, तुम्ही चालवा मी मागं बसते. बघू काय आणलंय, दाखवा तर खरं मला. चांगली गोष्ट, चांगली औषध तुझ्यासाठी खास स्पेशल आणले. हो स्पेशल आणलं, बस बघू तिकडे. हो ठीक आहे बसते.